हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यूज टू आणि वुड याच्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्या आधी आपण काय करू, त्याचे रूल आपण समजून घेऊ. पहिला, यूज टू व वुड हे दोन्ही मॉडेल ऑक्झिलरीज आहेत. आहेत. यूज टू आणि वुड नंतर वुड हे मुख्य क्रियापदाच्या आधी येतात. यूज टू व वुड नंतर क्रियापदाचे नेहमी मूळ रूप येते. यूज टू व मूळ व वुड हे हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट दर्शवतात. हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट म्हणजे भूतकाळातील एखादी क्रिया जी आपण नेहमी करत असू पण आता ती क्रिया करत नाही. ठीक आहे. जसं की आपण एखाद्या शाळेमध्ये जात होतो लहानपणी, पहिली दुसरीला असताना. आता जातो का? नाही जात. एखाद्या व्हॅनमध्ये जात होतो लहानपणी आपण, आता जातो का? नाही. त्याचप्रमाणे अजून एखादं उदाहरण सांगायचं म्हणलं तर एखाद्या ट्युशनला आपण लहानपणी जात होतो 1ली ते 5वी, पण आता जात नाही. एखादी कार्य आपण पहिले सुरुवातीला करत होतो पण आता करत नाही, त्यालाच काय म्हणतात? हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. नेहमी आपण एखादा क्रिया करत होतो पण ती आता नाही. लहानपणी आपण वेगवेगळे खेळ खेळत होतो एकदम लहान असताना, 5, 7, 8 वर्षाचे असताना. ते आपण आता खेळत नाही. त्या जागी काय वापरायचं? वुड किंवा यूज टू. म्हणजे जे एखादी क्रिया पहिले सतत करत होते, तुम्ही नेहमी करत होते पण आता करत नाही, त्याला म्हणतात हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट बऱ्याच वेळेस 12वीच्या परीक्षेला नेहमी विचारतात. हे वुड आणि यूज टू ला अंडरलाईन केले जाते आणि काय दर्शवते तिथे लिहायचं हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. हे पाठ करून ठेवायचं. आणि 10वीपर्यंतच्या मुलांना काही नसतं. वुडच्या जागी यूज टू आणि यूज टूच्या जागी वुड असं वापरायचं राहते. स्पर्धा परीक्षेमध्ये पण हे बऱ्याच शाळेत विचारतात. वुड आणि यूज टू हे काय दर्शवतात? इंडिकेट्स म्हणतात. तर तिथे 4 ऑप्शन राहतात. त्याच्यामध्ये एक हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट.
पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट. तर असं काय विचारलं तर तिथं वुड आणि यूज टूच्या खाली अंडरलाईन असेल तर आपल्याला काय लिहायचं, हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट. आता आपल्याला जेव्हा आपण यूज टू आणि वुडचे आपल्याला प्रश्न येतात तेव्हा काय करायचं, पहा वुडचा आणि यूज टूचा अर्थ सेमच असतो, एकसारखाच आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल नाही. त्याच्यामुळे परीक्षेमध्ये जर आपल्याला वाक्य आलं यूज टूच्या जागी वुड वापरा किंवा आणि वुडच्या जागी यूज टू, तर आपल्याला काय नाही करायचं, एकाच्या जागी दुसरं लिहायचं, बाकी वाक्यामध्ये काहीही बदल करायचा नाही. यूज टूच्या जागी वुड वापरावे व वुड असेल तर यूज टू वापरावे. बाकीच्या वाक्यात काही बदल करू नये. का बदल करू नये काही, कारण यूज टूचा आणि वुडचा अर्थ जे आहे तो एक सारखाच आहे, दोघांमध्येही काही फरक नाही. चला याच्यावर आधारित आपण काही प्रश्न घेऊ. चला आपण याचे प्रश्न घेऊ. ही यूज टू स्टडी 4 hours a day. आता या वाक्यात आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला वाक्यामध्ये काही बदल नाही करायचा. हे यूज टू आहे त्या ठिकाणी आपल्याला वुड वापरायचं आहे, म्हणजे यूज टूच्या जागी मी काय वापरणार आहे, वुड. आणि बाकीचं वाक्य जसं तसं, ही वुड स्टडी 4 hours a day. We would play football every Sunday. आता याच्यामध्ये काय करायचं, आपण या वुडच्या जागी काय करायचं, यूज टू. वी यूज टू प्ले फुटबॉल एव्हरी संडे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य, अ स्पॅरो यूज टू वेट फॉर सविता. आपल्याला काय करायचं, या यूज टू ला काढून टाकायचं, यूज टूच्या जागी काय वापरायचं आपल्याला, वुड. वेट फॉर सविता, म्हणजे एखाद्या स्पॅरो म्हणजे चिमणी वगैरे काय करायची, एखाद्या राहते ना की एखाद्या पक्षी काय करते, एखाद्या व्यक्तीची वाट बघत राहते, त्याचप्रमाणे इथं ते पक्षी वाट पाहत होता. पुढचं वाक्य, आय यूज टू राईट अँड रीराईट. मला एखादी गोष्ट लिहायची आणि खूप वेळा लिहायची सवय होती, पुन्हा पुन्हा लिहायची सवय होती. रीराईट म्हणजे पुन्हा लिहायची सवय होती. आय यूज टूच्या जागी काय वापरायचं, वुड. राईट अँड रीराईट म्हणजे अतिशय सोपं आहे. बाकीच्या वाक्यात काहीही फरक करायचा नाही, काही चेंजेस नाही करायचे. आपण आपला जसं आहे तसं लिहायचं, फक्त जिथं यूज टू आहे तिथं वुड वापरायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं नेहमी वर्तमान काळाचंच पहिलंच रूप येणार, यूज टू आणि वुड. आपण याचे प्रश्न पाहिले नाहीत की याच्यानंतर आपण काय करू, असे प्रश्न घेऊ की इथं क्रियापदाचं दुसरं किंवा तिसरं रूप आहे.
आणि आपल्याला काय करावं लागते, लिहिताना क्रियापदाचं पहिलं रूपच लिहावं लागते, वुड आणि यूज्ड टू. आता तसे काही प्रश्न आपण पाहू. चला पुढचं वाक्य आहे आपल्याला की पहा, जेव्हा आपल्याला यूज टू आणि च्या जागी वुड आणि वुडच्या जागी आपल्याला काय करायचं, यूज टू कसं वापरायचं ते माहिती आहे. पण इथं ह्या वाक्यामध्ये यूज टू दिलं नाही, वुड दिलं नाही. मग कसं करायचं, ह्या वाक्यामध्ये पण वुड किंवा यूज टू दिलं नाही तर कसं करायचं. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्याच्यातलं मुख्य क्रियापद पाहायचं. मुख्य क्रियापद काय आहे ह्या वाक्यातलं, तर मुख्य क्रियापद आहे आपला इथे गेव. ठीक आहे, इथं काय आहे, प्लेड. आता ह्या वाक्यामध्ये यूज टू दिलेला आहे, त्याच्यामुळे यूज टूच्या जागी आपण वुड वापरून हे करू शकतो. पण ह्या दोन वाक्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की यूज टू आणि वुड वापरायचं आहे. हे शेवट 7वं वाला सेंटेन्स आपण कंप्लीट करून टाकू. वी या यूज टूच्या जागी काय वापरायचं, वुड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. अशा टाईपचे आपल्याला प्रश्न पण माहिती आहे, या यूज टूच्या जागी वुड वापरला. पण ह्या वाक्यामध्ये आपल्याला यूज टू नाही ना वुड नाही. मग काय करायचं, बाकीचं वाक्य जसं तसं लिहायचं, त्याच्यात काही चेंज नाही करायचा. रायटिंग विथ अ पार्कर पेन वुड किंवा यूज टू. आता तुम्हाला जर वुडचा वापर म्हणलं तर वुड वापरायचं, यूज टू म्हणलं तर यूज टू वापरायचं. वुड. आता बघा आपण याच्यानंतर मी क्रियापद आहे, हे मुख्य क्रियापद, याचं पहिलं रूप तुम्हाला माहित पाहिजे. याचं पहिलं रूप काय होतं, गिव गेव गिवन. हे बघा गिव राहते, गिवचं गेव हे सेकंड रूप आहे आणि गिवन काय आहे थर्ड रूप आहे. मग याचा हे सेकंड रूप आहे, याचा आपल्याला पहिलंच रूप पाहिजे राहतं. वर्बचं मूळ रूप गिव मी अ फीलिंग ऑफ हाय. त्याचप्रमाणे ह्या वाक्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर मुख्य क्रियापद आहे प्लेड. आता ह्या प्लेडच्या जागी आपल्याला काय करायचं, प्लेडच्या आधी काय करायचं, वुड किंवा यूज टू. आता इथं वुड म्हणलं तर वुड वापरायचं वाक्यात, यूज टू म्हणलं तर यूज टू वापरायचं. बाकीचं वाक्य जसं तसं. राहुल द्रविड यूज टू. आता इथं काय लागेल आपल्याला, इथं हे मुख्य क्रियापदाचं ईडी कट करून होऊन जाईल. हे सोपं आहे, आपल्याला माहिती आहे परिचयाचं. प्लेडचं काय राहते, प्लेड हे दुसरं रूप आहे, तिसरं रूप आहे. पण आपल्याला याचं मुख्य रूप मूळ रूप वापरायचं आहे. प्लेडचं ईडी काढून टाकायचं आहे, तिथं प्ले लावायचं आहे. प्ले क्रिकेट ड्युरिंग हिज स्कूल डेज. म्हणजे याला वर्तमान काळात आपल्याला बोललेलं वाक्य बनवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला मुख्य क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं, बाकी काही नाही. आणि त्याच्या जागी आपल्याला त्याच्या आधी काय वापरायचं, आपल्याला यूज टू किंवा वुड. आता ते वाक्यावर जी आपल्याला माहिती दिलेली आहे, जे करायला सांगितलेलं आहे इन्स्ट्रक्शन, त्याच्यावर आपल्याला यूज टू वापरा म्हणलं तर यूज टू वापरा, वुड वापरा म्हणलं तर वुड वापरा. ठीक आहे, आणि असंही करायचं. अजून थोडेसे प्रश्न घेऊ. पुढचं वाक्य आहे, इथं तर मेन मुख्य क्रियापद आहे युवक. बाकीचं वाक्य जसं तसं लिहायचं. युवकच्या आधी आपल्याला यूज टू नाही तर वुड लिहायचं. युवकचा ईडी आपल्याला काढून टाकायचं, फक्त डी काढावं लागेल. फॉरेस्ट नंतर या मुख्य क्रियापदाच्या आधी आपल्याला वुड किंवा यूज टू लिहायचं. वुड किंवा यूज टू. आता जसं सांगितलं तर त्याप्रमाणे दोन्ही लिहायचं नाही, एकच लिहायचं. युवक द ॲडमायरेशन ऑफ द वर्ल्ड. आता इकडे पहा, काही जणांचा असा प्रश्न राहू शकतो की सर कोणतं पण एक लिहायचं का, तर कोणतंही एक नाही लिहायचं. त्यांनी जे सांगितलेलं आहे आपल्याला काय करायचं, त्याच्यापैकीच लिहायचं. ते सांगतील एक तर यूज टू वापरा तर यूज टू वापरायचं.
किंवा ते सांगतील वुड वापरा तर वुड वापरायचं. तिथं ब्रॅकेटमध्ये एक इन्स्ट्रक्शन राहते, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग वुड किंवा यूज टू. ठीक आहे, त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आपल्याला करायचं आहे. पहा असं वाक्य राहते, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग किंवा यूज काय यूज टू किंवा वुड. असं एक वाक्य राहते. ब्रॅकेटमध्ये तुम्हाला माहिती राहते त्याच्याबद्दल काय करायचं काय नाही, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं उत्तर लिहायचं. आता इथं मुख्य क्रियापद कॅरीड, ही आता इथं वुडच लिहायचं, यूज टू लिहायचं नाही. ही वुड, कॅरीडचं काय होते कॅरी. आता तुम्हाला मूळ क्रियापदे माहित पाहिजे तरच त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल. हिज रायटिंग इन्स्ट्रुमेंट. आता शेवटचा सोपा आहे, इथं यूज टू आहे, यूज टूच्या जागी वुड वापरायचं, उत्तर झालं. आय वुड थिंक सो. म्हणजे मी पहिले असा विचार करत होतो ना, मला असं वाटत होतं, मला पहिले असं वाटत होतं, याचा अर्थ काय मला असं वाटत होतं किंवा मी असा विचार करत होतो. ठीक आहे, पण आता करतो का नाही, आता मला माहीत झाल्या ह्या गोष्टी, त्याच्यामुळे आता ह्या गोष्टी विचार करत नाही. हे इंग्लिश इम्प्रूव्हमेंटसाठी पण तुम्हाला फायद्याचं येते. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.